नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब फॉर्च्यून घेऊन आलो मित्रांनो. ही जी भरती निघालेली आहे, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ याकरिता सब्जेक्ट मॅटर स्पेशलिस्टचं एक पद आहे. त्यानंतर ट्रेनिंग असोसिएटचं 2 पद आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला प्रोग्राम असिस्टंटचं एक पद आणि प्रोग्राम असिस्टंट कॉम्प्युटरचं एक पद, अशी ही एकूण 4 पदे विद्यापीठित स्थापनेवर निर्माण करण्याबाबतचा हा जी-आर आलेला आहे. महाराष्ट्र शासनाकडून उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून 26 फेब्रुवारी 2026 चा लेटेस्ट हा जी-आर असणार आहे. संपूर्ण माहिती तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे. रेग्युलर पदे असणार आहे. पगार पण खूप चांगल्या प्रकारे असणार आहे. कशा पद्धतीने अप्लाय करायचा आहे, पगार काय असणार आहे, संपूर्ण इत्यादी माहिती तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये मिळून जाईल. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि आपली इंस्टाग्राम आयडी, टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप आणि फेसबुकला फॉलो करून ठेवा. आता ही जी भरती निघालेली आहे, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ यांच्याकरिता सब्जेक्ट मॅटर स्पेशलिस्ट म्हणजे ट्रेनिंग असोसिएट अशी 2 पदे आणि प्रोग्राम असिस्टंटचं 1 पद आणि प्रोग्राम असिस्टंट कॉम्प्युटरचं 1 पद, अशी एकूण 4 पदे विद्यापीठ स्थापनेवर निर्माण करण्याबाबतचा हा जी-आर आलेला आहे महाराष्ट्र शासनाकडून उच्च व तंत्र शिक्षक विभागाकडून दिनांक 26 फेब्रुवारी 2026 चा लेटेस्ट हा जी-आर असणार आहे. आणि त्याच्यामध्ये प्रस्तावना देण्यात आलेली आहे, जे की वाचून घेऊया आपण. यशवंतराव चव्हाण यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक येथे सन 1994 पासून कृषी विज्ञान केंद्र कार्यरत आहे. सदर केंद्राकरिता भारतीय कृषी अनुसंधान परिषद, कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय, युनान, भारत सरकार, नवी दिल्ली यांच्याकडून 16 पदे मंजूर करण्यास आलेली आहेत. आता याच्यामध्ये दिलेल्या सदर पदांच्या वेतनाकरिता केंद्राकडून अनुदान प्राप्त होते. उपरोक्त 16 मंजूर रिक्त पदांपैकी 12 पदांचा समावेश 6 ऑक्टोबर 2004 च्या शासन निर्णयामध्ये विद्यापीठाच्या आकृतीबंधामध्ये करण्यात आलेला आहे. उर्वरित 4 पदांचा समावेश विद्यापीठाच्या स्थापनेवर करण्याची बाब शासनाच्या विचारधारणात होती. शासन निर्णय देण्यात आलेला आहे. यामध्ये यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक येथील कृषी विज्ञान केंद्रातील खालील 4 पदांचा समावेश विद्यापीठाच्या स्थापनेवर करण्यास मान्यता देण्यात येत आहे. आता याच्यामध्ये अनुक्रमांक देण्यात येत आहे. पदाचे नाव, पदसंख्या, 7व्या वेतनानुसार 7व्या वेतन आयोगानुसार वेतन श्रेणी आहे. रेग्युलर पदे आहे. ओके, तर चांगली पॉझिटिव्ह आपल्याला बघायला मिळते. ओके, आता याच्यामध्ये बघू शकता 1 नंबरचा पद दिलेला आहे सब्जेक्ट मॅटर स्पेशलिस्ट अँड ट्रेनिंग असोसिएटचं. असे इथून 2 पदांना 2 पद याच्यात आहे. यांना पगार असणार एसवी सॅलरी 56,100 पासून 1,77,500 पगार. 2 नंबरचं पद आहे प्रोग्राम असिस्टंटचं. याच्यात 1 पद आहे S13 सॅलरी 35,400 पासून 1,12,400 पगार असणार आहे. 3 नंबरचं पद आहे प्रोग्राम असिस्टंट कॉम्प्युटरचं. याच्यात 1 पद आहे. याच्यामध्ये आपल्याला S13 सॅलरी 35,400 पासून 1,12,400 पगार असणार आहे. आता याच्यामध्ये भविष्यात केंद्र शासनाकडून सदर पदांच्या वेतनेकरिता अनुदान मिळणे बंद झाल्यास त्यांचे वेतन आणि अन्य दायित्व खालील यावरील खर्च विद्यापीठाने स्वतःच्या निधीतून करावा. यासाठी शासनाकडून वेतन अनुदान दिले जाणार नाही अथवा अन्य कोणत्याही दाव्याची जबाबदारी घेतली जाणार नाही. सदरचे पदे हे भारतीय कृषी अनुसंधान परिषद यांनी दिलेले निर्देशन, विहित केलेले अर्हता, अटी व शर्ती यांच्यानुसार भरण्यात येतील याची दक्षता घ्यावी. सदर शासन निर्णय वित्त विभागाच्या अभिप्रायास अनुसरून करून निर्गमित करण्यात येत आहे. ओके, अशा पद्धतीचा हा जी-आर आलेला आहे. यामध्ये हे 4 पदे भरले जाणार आहे. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक येथील कृषी विज्ञान केंद्रातील आपल्याला ह्या पद भरले जाणार आहेत. आता याची ऍडव्हर्टाइजमेंट येईल मित्रांनो, कारण की रेग्युलर पद असल्यामुळे आता ही जी पद भरती आहे याची अपडेट्स येईल मित्रांनो. आता शिक्षण विभागाकडून अपडेट वगैरे आल्यानंतर ऑनलाईन पद्धतीने आपल्याला अप्लाय करूनच येतात. अप्लाय करावं लागेल, कारण की ही रेग्युलर जॉब ऑपॉर्च्युनिटी आहे. 7व्या वेतनानुसार आपल्याला सुवर्ण संधी आहे. याची अपडेट वगैरे आली, अप्लाय करण्याची सुवर्ण संधी आली की लगेच तुमच्यासोबत व्हिडिओ मी शेअर करेन मित्रांनो, ॲडव्हर्टाइजमेंट आल्यानंतर. ओके, तर तत्पूर्वी तुम्हाला या व्हिडिओ रिलेटेड काही डाऊट असेल तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, काही इंस्टाग्राम, फेसबुकला मेसेज करा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. PDF फाईल डाउनलोड करायचं असेल तर टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप ग्रुपला मी PDF फाईल शेअर करून देईन, तिथून जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता. ओके, काय डाऊट असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, जास्त जास्त मित्रांना शेअर करा आणि चॅनल नसेल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा. डेली तुमच्यासाठी नवीन नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटीज असतो. अशाच नवीन नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटीसाठी आपण भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक्यू.